नमस्कार, मी कल्पना. कल्पनाच्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. आज मी साध्या आणि सोप्या पद्धतीने ड्रायफ्रूटची मिठाई बनवलेली आहे. ना गूळ, ना साखर, ना तूप वापरता ही मी मिठाई बनवलेली आहे. बघा तर किती ती छान सॉफ्ट झालेली आहे. मार्केटमधून मी हे सामान आणलं आहे. पेनखजूर आणला आहे. 500 ग्रॅम आहे हा पेनखजूर. आणि काजू आणला आहे, बदाम आणली आहे आणि किसमिस आणला आहे आणि कोवळ्याची बी आणि टरबूजची बी पण आणली आहे. हे सगळं साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि पेनखजूरच्या बिया पण काढून घेतल्या आहे. या बिया पेनखजूरच्या काढून घ्यायच्या. बी एक पण नाही राहिली पाहिजे त्याच्यामध्ये. आणि मी हे 50-50 ग्रॅम आणलं आहे सामान. बी, कोवळ्याची बी आणि टरबूजची बी. तर मी हे 25-25 ग्रॅमच घेतली आहे. आणि 500 ग्रॅम पेनखजूर आणला, त्याच्यातला मी अर्धा पाव पेनखजूर घेतला आहे. आणि आता मी कढई गॅसवर ठेवली आहे आणि थोडी आता खसखस भाजून घेते आहे. याच्यात मी बिलकुल तूप वगैरे वापरलेलं नाही आहे. खसखस छान हलकीशी भाजून घ्यायची. खूप अशी भाजायची नाही, हलकीशीच भाजायची आणि ती काढून घ्यायची. नंतर बी भाजून घ्यायची, कोवळ्याची आणि टरबूजाची. ते पण हलकी हलकीच भाजून घ्यायची. त्यांना पण खूप असं रोस्ट नाही करायची, हलकी हलकीशीच भाजायची. कमी गॅसवर भाजून घ्यायचं. हलकी हलकीशीच भाजायची. काढून घेते आहे. आणि आता काजू बदाम पण भाजून घ्यायचा. हलकासाच रोस्ट करायचा. काजू बदाम तुकडे करून घेतले आहे मी काजू आणि बदामचे. ते पण हलकेसे भाजून घेतले आहे. काढून घेते आहे. आणि थोडा किसमिस पण हलकासा रोस्ट करून घ्यायचा. किसमिस पण काढून घ्यायचा. आणि आता मिक्सरच्या भांड्यात पेनखजूर थोडा बारीक करून घ्यायचा, म्हणजे हे सोपं पडतं. पेनखजूर असाही मेल्ट होतो, पण हे मिक्सर मधून घेतलं, काढून घेतलं तर सोपं पडतं, पटकन होत. म्हणून मी असा हे मिक्सर मधून काढून घेतलेला आहे. आणि कढईमध्ये थोडा रोस्ट करून घेते आहे. बारीक होऊन गेला आहे पूर्ण. असा पण मेल्ट होतो, पण थोडा वेळ लागतो. तर मिक्सर मधून बारीक केल्याने सोपं पडतं, म्हणून मी मिक्सर मधून बारीक केलेला आहे. थोडा मेल्ट करून घ्यायचा पेनखजूर. हळूहळू कमी गॅसवर छान मेल्ट करून घ्यायचा. आणि मग त्याच्यामध्ये पहिले बी घालून घ्यायची. पाहायचं किती बसते त्याच्यामध्ये. आणि पण करून घ्यायचं ते छान पुन्हा मेल्ट. नंतर काजू बदाम पण
घालून घ्यायची. ते पण छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. पेनखजूर मध्ये छान मिक्स करून घ्यायचं. हे लवकर लवकर करावं लागते, नाहीतर असं कोरडाईनं लागू शकते. तर मग बटर पेपर घ्यायचा. माझ्याकडे बटर पेपर आहे म्हणून मी बटर पेपर घेतला, नाहीतर ताटामध्ये तूप लावून थोडं घेतलं तरी होते, पण मला तूप नव्हतं वापरायचं याच्यामध्ये म्हणून मी बटर पेपर घेतला. माझ्याकडे होता बटर पेपर. तुमच्याकडे नसला तर तुम्ही ताटाला थोडं मीठ तूप लावून घेऊ शकता. आणि लवकर थंड होते हे. आणि याचा असा रोल करून घ्यायचा. असं पटकन थंडही झालं आहे. पटापट रोल करून घ्यायचा. छान असा रोल करायचा. आणि याला खसखस टाकून घ्यायची आणि खसखसवर तो रोल फिरवायचा. खसखस त्याला रोलला लागली पाहिजे असं फिरवून घ्यायचं. ताटात पण फिरवता येते खसखस टाकून. असं छान रोल करून घ्यायचा. रोल तयार झालेला आहे. आता यांचे छान छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे. याला छान असं आता कट करून घ्यायचं.